उष्णतेचा कडाका आणि उकाडा वाढलेला असून काल बुधवारी महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला शहरामध्ये झालेली आहे. अकोल्याचं तापमान काल 43.7 सेल्सिअस असं होतं. तर पुण्यामध्ये जर पाहिलं तर पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे. तापमान अर्थात उन्हाचा कडाका आणखी किती दिवस असणार आहे, उन्हातून नागरिकांना रिलीफ मिळणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ SD सानप सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत. सर, आपण बघतोय की सर्वाधिक तापमानाची नोंद काल अकोल्यामध्ये झालेली आहे. उन्हाचा कडाका कधी कमी होऊ शकतो असं वाटतं? मागील 2 दिवसापासून महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी तापमान हे 40 ते 43 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे आणि येणारे 4 ते 5 दिवस याच रेंजमध्ये तापमान असण्याची शक्यता आहे. 22 तारखेनंतर थोडंसं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यावेळी 1 ते 2 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होऊ शकतं. परंतु ते ह्युमन बॉडीसाठी किंवा नागरिकांसाठी खूपच दिलासा देईल असं म्हणता येणार नाही. परंतु 1 ते 2 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होण्याची शक्यता 22 तारखेनंतर दिसून येते. सर, साधारणतः आपण बघतोय की काही पावसाची वगैरे शक्यता आहे का? सध्या अशी काही वेगळी सिस्टम किंवा वातावरणाची काही प्रणाली आता फोरकास्ट पिरियडमध्ये मॉडेल गायडन्स मध्ये तरी दिसत नाहीये. त्यामुळे येणारे 4 ते 5 दिवस ऍटलिस्ट पाऊस होण्याची शक्यता महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी नाहीये. सर, आगामी दिवसांमध्ये कोणकोणत्या भागांमध्ये सर्वाधिक तापमान असू शकतं, काय काळजी घ्यायला हवी? ओके, महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जसं मी सांगितलं, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कोकणात सुद्धा तापमान हे सरासरीपेक्षा जास्त आहे. ते 40 डिग्री सेल्सिअस इतकं नाहीये, परंतु किनारपट्टीचा प्रदेश असल्यामुळे तिथे उष्ण आणि दमट आणि जास्तच उष्ण आणि दमट ज्यावेळी सिच्युएशन असते त्यावेळी ते जास्तच अनकम्फर्टेबल असू शकतं. तर सगळीकडेच म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा जास्त आहे. तर सामान्य नागरिकांनी दुपारच्या वेळी कामाव्यतिरिक्त किंवा विशेषतः जाणं म्हणजे उन्हामध्ये जाणं, एक्सपोज होणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर स्वतःला हायड्रेट केलं पाहिजे. पाणी वेळोवेळी पिणं गरजेचं आहे. ह्या ज्या बेसिक ऍडवायझरीज आहेत त्या फॉलो केल्या पाहिजे. सर, आपण पाहतोय की आता पुण्यामध्ये सुद्धा उष्ण वारा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहताना पाहायला मिळतोय. कुठे कुठे असा उष्ण वारा आणखी पाहायला मिळू शकतो? उष्ण वारा असं माहित नाही. म्हणजे ज्यावेळी वारा असतं त्यावेळी ज्यावेळी तापमान वाढलेलं असतं आणि वारा असतो तर डेफिनेटली उष्ण वारा त्याला म्हणता येईल. परंतु उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लहर असं काही स्थिती आता तरी दिसून येत नाही, जरी तापमान वाढलेलं असलं तरी. कारण उष्णतेची लहरीचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असणं गरजेचं असतं आणि ते सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअस ते 6.5 अंश सेल्सिअस असणं गरजेचं असतं. तर तो क्रायटेरिया आता सॅटिस्फाय होताना दिसत नाहीये. तापमान हे सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे. त्यामुळं उष्णतेची लहर किंवा उष्णतेची लाटा ही परिस्थिती आता तरी महाराष्ट्रात दिसून येत नाहीये. तर सगळीकडे जिथे जिथे 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आहे तिथे लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. सर, पुण्यामध्ये कशा पद्धतीचं तापमान असू शकतं, पुणे शहरामध्ये विशेषतः? पुणे शहरामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर व्हेरिएशन्स लोकेशननुसार आहे. पाषाण, त्यानंतर लवळे किंवा ND असेल तिकडे 38 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर, लोहेगाव, कोरेगाव पार्क असेल किंवा चिंचवड असेल तर या ठिकाणी 40 ते 42 किंवा 43 सुद्धा जाण्याची शक्यता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये दिसून येते. म्हणजे येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये तापमानामध्ये घट होऊ शकते. 4 ते 5 दिवसांमध्ये हेच तापमान मेंटेन होण्याची शक्यता आहे. 38 ते 42 किंवा 43 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. आणि 22 तारखेनंतर जसं मी म्हटलं की 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनी तापमान हे कमी होण्याची शक्यता आहे. जसं तुम्ही सांगितलं की ढगाळ वातावरण असू शकतो, काही पावसाची वगैरे शक्यता महाराष्ट्रामध्ये कुठे आहे का? सध्याच्या फोरकास्टनुसार आता तरी पावसाची शक्यता दिसून येत नाही. परंतु 23 आणि 24 तारखेला पावसाची शक्यता दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये नाकारता येत नाही. परंतु आपण त्याला वॉच करत आहोत. जसजसं फोरकास्ट पिरियड जवळ येत जाईल तसं आपण त्याला अजूनच प्रॉपर अनालाइज करू आणि
फोरकास्ट अपडेट केला जाईल. खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये उन्हाचा मोठा कडाका जाणवतो आहे आणि आगामी 3 ते 4 दिवसांमध्ये तापमानामध्ये काहीसा दिलासा हा मिळू शकतो असं हवामान तज्ज्ञ SD सानप सरांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.